विश्वामित्रानं म्हटलं, आता राज्यातली एक कवडीसुद्धा तुला घेता येणार नाही आणि तू स्वतःच्या कष्टानं दक्षिणा मिळव आणि मला पाहिजे तेवढी दक्षिणा दे. खूप छळ केला, राज्याच्या बाहेर घालून दिलं. काशीला आले हरिश्चंद्र, ताराराणी, रोहित डोंबाच्या घरी सेवा करतायत. हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी. विश्वामित्र सारखं येत होते, मला दक्षिण हवी आहे, तू तुझ्या पत्नीला विक. हरिश्चंद्रानं पत्नीला मुलाला विकलं. त्यातून आलेलं द्रव्य हे पुरेसं नाही, अजून हवंय. खूप छळ केला महाराज. विश्वामित्राने म्हटलं, हरिश्चंद्रा फक्त एवढंच म्हण की माझा शब्द पाळणं होत नाही, मला मी माझं वचन पूर्ण करू शकत नाही. हरिश्चंद्राने म्हटलं, नाही, प्राण जाऊ बरो वचन न जाई. शेवटी विश्वामित्राला झुकावं लागलं. सत्या नास्ति परो धर्म हे शिकवणार हरिश्चंद्रांचं चरित्र आहे. राजा, याच हरिश्चंद्राच्या वंशामध्ये एक सगर नावाचा राजा जन्माला आला. राणीला दिवस गेले, मग सवतीच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला, म्हणून त्याने त्या राणीला विष खायला दिलं. पण तो राजा असा प्रतापी होता की तो विषासहित जन्माला आला. सगर, विषासहित, गर म्हणजे विष, विषासहित जन्माला आला, मग त्याचं नाव सगर असं पडलेलं. या सगरांना अश्वमेध यज्ञ करण्यासाठी घोडा सोडला. सगराची 60,000 मुलं घोड्याच्या शोधार्थ निघाले. इंद्रानं तो घोडा गंगासागराला कपिलाश्रमाच्या जवळ नेऊन बांधला. सगरपुत्र तिथे शोधत आले आणि घोडा तिथे दिसला. त्यांना वाटलं या आत बसलेल्या या ऋषींनी, या ब्राह्मणानेच हा घोडा पळवला, म्हणून समाधीमध्ये असणाऱ्या कपिलांना ते मारू लागले. कपिलांची समाधी व्युत्थान दशेत आली आणि कपिलाने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर त्यांच्या शरीरामध्ये अग्नी निर्माण झाला आणि 60,000 सगरपुत्र जळून भस्म झाले. सगराचा दुसरा मुलगा अंशुमान, तो थोडासा भोळसर होता. तो अंशुमान घोड्याच्या शोधात आला. त्यानं घोडा पाहिला, कपिलांची प्रार्थना केली, सेवा केली. कपिल प्रसन्न झाले आणि त्याने सांगितले, तुझे भाऊ इथे आले होते, उद्दाम होते, त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालेलं आहे. प्रार्थना केली, यांचा उद्धार कसा होईल? सांगितलं, स्वर्गाहून जेव्हा गंगा येईल तेव्हा गंगेच्या स्पर्शाने यांचा उद्धार होईल. अंशुमानानं यज्ञ पूर्ण केला. त्यानंतर गंगेची तपस्या केली, गंगा प्रसन्न झाली नाही. त्याचा पुत्र दिलीप, त्यानं गंगेची तपस्या केली, गंगा प्रसन्न झाली नाही. दिलीपाचा पुत्र भगीरथ, या भगीरथानं गंगेचं खडतर तप केलं आणि भगवती गंगा प्रसन्न झाली. गंगेनं म्हटलं, मी प्रसन्न आहे, काय हवंय? भगीरथानं प्रार्थना केली, मा तुम्ही खाली या पृथ्वीवर, माझ्या भावांचा उद्धार करायचा आहे, पूर्वजांचा. गंगेनं 2 अडचणी सांगितल्या. एक, माझा वेग पृथ्वीला सहन होणार नाही, मी खाली पाताळात जाईन. आणि दुसरं, मी जर खाली आले तर लोक माझ्यामध्ये स्थान करतील, मग सगळ्यांचं पाप माझ्याजवळ साठेल, मग माझ्या पापाचं निवारण कसं होणार? भगीरथानं उत्तर दिलं, मा चिंता करू नका, भगवान शिव तुम्हाला आपल्या जटेमध्ये धारण करतील आणि राहिलं पापाचं, तुमच्यामध्ये पापी लोक जसं स्नानाला येतील ना, तसे पुण्यवान लोक सुद्धा स्नानाला येतील आणि त्या पुण्यवान महात्म्यांच्या स्पर्शानं तुमचं पाप सगळं नष्ट होईल. साधवो न्यासेन शांता ब्रह्मिष्ठा लोक पावना हरंत्यगम तेंग संगा पेशवाते गविद्धरी. गंगा भगवान शंकरांच्या जटेमध्ये उतरली आणि भगीरथ पुढे, गंगा मागे. भगीरथानं गंगेला गंगा सागरापर्यंत नेलेलं आहे. भगीरथाच्या पूर्वजांचा उद्धार झाला. गंगा अत्यंत पवित्र आहे. गंगेच्या नुसत्या स्मरणानं सुद्धा उद्धार होत. गंगा गंगेति ब्रूया
योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. गंगा स्नानानं मुक्त करणारी आहे. उत्तरेकडच्या लोकांच्यासाठी भागीरथी आहे, आपल्याकडच्या लोकांसाठी गोदावरी आहे. गंगा दक्षिण गंगा जिला म्हणावं. गौतमांनी तिला आणलंय. गौतम ऋषीने बहुत पकेले, पातक झाले दूर गंगे, पातक झाले दूर. पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे. तबला थोडा कमी करा, तबला थोडा कमी करा. पावन तुझे या मॉनिटर मधला. पावन तुझे पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे. पावन तुझे पावन तुझे पावन तुझे गंगे, पावन तुझे. चक्र तीर्थापासून निघाली, झुळझुळ वाहे नीर गंगे, झुळझुळ वाहेली. मध्व मुनीश्वर म्हणतो सखया, पावन गोदा तीर गंगे, पावन गोदा तीर. पावन तुझे पावन तुझे पावन तुझे गंगे, पावन तुझे पावन तुझे पावन तुझे पावन तुझे गंगे, पावन तुझे. सुंदर वर्णन. सगळ्यांना पापमुक्त करत गंगेचा प्रवाह हा सतत चालतोय. यह कल कल चल चल कहती, क्या कहती गंगा धारा, युग युग से बहता आया यह पुण्य प्रवाह हमारा. युग युग से बहता आया यह पुण्य प्रवाह हमारा. गंगेनं भगीरथाचा पूर्वजांचा उद्धार केला. शुकदेवजी सांगतात, राजन पुढे याच वंशामध्ये अनेक राजे झाले. याच वंशामध्ये दिलीप नावाचा राजा झाला, ज्या दिलीपानं आपल्या गुरूंच्या वसिष्ठांच्या गुरुदेव वसिष्ठांच्या गायीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण द्यायला मागे पुढे पाहिले नाही. महाकवी कालिदासाने रघुवंशाच्या द्वितीय सर्गामध्ये या दिलीप राजाचे चरित्र गायले. अथ प्रजानामधि प्रभाते जाया प्रतिग्राहित गंधमाल्यम, वनाय पीत प्रतिबद्ध वत्साम, यशोधनोधेनु वृषेर्मुमोच. दुसरा सर्ग रघुवंशाचा. दिलीपानं इतकी सेवा केली गायची, असं वर्णन करतात कालिदास की गाय जर बसली तरी यानं बसायचं, गायीनं पाणी पिलं तरी पाणी प्यायचं, ती जर सावलीत बसली तर सावलीत, ती उन्हात राहिली तर उन्हात उभं राहायचं. परीक्षा घेतली, एका सिंहानं गायीवर झडप घातली. सिंहानं म्हटलं ही माझी शिकार आहे, माझं भक्ष्य आहे, मला भूक लागली आहे, मी खाणार. दिलीपानं म्हटलं हे बघ माझ्या गुरुदेवांची गाय आहे, तुला भूकच लागली ना मला खातो, पण माझ्या गुरुदेवांच्या गायीला खायचं नाही. सिंहाचा आणि दिलीपाचा पुष्कळ संवाद आहे. शेवटी दिलीप राजा गायीच्या प्राणरक्षणार्थ सिंहाच्या समोर झुकला, मला खा. एवढ्यात सिंह एक संपला, गाये तिथे
त्या ठिकाणी दिसली नाही, अदृश्य झाली. आणि तिथे प्रत्यक्ष कामधेनू प्रकट झाली. आणि त्या कामधेनूने म्हटलं, दिलीपा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तू स्वर्गामध्ये गेलेला असताना माझी कन्या नंदिनी तिथे होती, पण त्या नंदिनीने तू प्रणाम केला नाही, म्हणून तुला हे सगळं दुःख भोगावं लागलं. सांगितलं, आता या गुरुदेवांच्या गाईला घरी घेऊन जा, या नंदिनीला, आणि इथं दूध तुझ्या पत्नीला पिण्यासाठी दे, तुला उत्तम पुत्र होईल. गुरुदेव वसिष्ठांच्या आज्ञेनं दिलीप राजानं त्या गाईचं दूध दोहन करून आपल्या पत्नीला दिलेलं आहे. तिनं ते प्राशन केल्यानंतर तिला दिव्य गर्भ राहिला आणि त्यापासून रघु नावाचा राजा जन्माला आला. या रघुमुळं या वंशाला रघुवंश नाव पडलं. रघुनाम अन्वयम वक्षे, महाकवी कालिदासाने म्हटलंय, मी रघुंचा पवित्र वंश सांगतोय, रघुवंश सांगतोय. या रघुवंशातले राजे कसे आहेत? शैशवे व्यस्त विद्यानाम, यौवने विशेषिणाम, वार्धके मुनिवृत्तीनाम, योगेनांते तनुत्यजा. यथा पराजदंडानाम, अनाकरत वर्त्मनाम, आसमुद्र क्षितिशानाम. फार सुंदर म्हणलं ना. रघुराजा सुद्धा सामान्य नाही. रघुराजा इतका पराक्रमी आहे, त्यानं त्या ठिकाणी सगळी पृथ्वी जिंकली आणि यज्ञ केला आणि यज्ञामध्ये सगळी पृथ्वी दान देऊन टाकली. त्याच्या जवळच वर्तंतू नावाचे मुनी, त्यांचा आश्रम होता. त्या वर्तंतू मुनीच्या आश्रमामध्ये एक कौत्स नावाचा शिष्य विद्यार्थी शिकत होता. चौदा विद्या वर्तंतूने त्याला शिकवल्या. कौत्सानं म्हटलं, गुरुदेव, तुम्ही मला ज्ञानदान दिलं, आता तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? वर्तंतूने म्हटलं, काही नको दक्षिणा. पूर्वीच्या काळी आमच्या गुरुकुलामध्ये कुठलीही दक्षिणा स्वीकारली जात नसे. अजूनही वेद पाठशाळा चालतात, मुलांच्या पालकांकडून काही घेतलं जात नाही, निशुल्क. आणि लौकिक शिक्षणामध्ये एकेका पेपरसाठी 10-10 लाख रुपये, पेपर फुटी. बाजार झालाय, नुसता बाजार. महाराज, कोण जबाबदारी घेणार? कित्येक निरपराध मुलांनी, निरागस मुलांनी आत्महत्या केली महाराज, की आता आम्ही पुन्हा परीक्षा नाही देऊ शकत नीटची, आमच्यामध्ये धैर्य नाहीये. वर्तुंतून सांगितलं, बाळा काहीच नको मला, पण तू ऐकेस ना. मग रागानं वर्तुंतून म्हटलं, ठीक आहे, जेवढ्या विद्या शिकल्या ना तेवढे 1000 सोन्याच्या मोहरा आणून दे. तो सुद्धा सामान्य नव्हता. आता मागितलंय ना, मग आता माझ्याच्यानं देणं होत नाही असं नाही. तो म्हटलं, मी देणार, मृत्यूवाने मागितलंय, मग माझ्याकडे नाही, रघुराजाकडे जातो म्हटलं. त्याला माहित होतं रघुराजा फार दानी आहे. रघुराजाकडे आला, पण रघुराजानं नुकताच यज्ञ केला होता आणि यज्ञात सर्वस्व दान दिलं होतं. आणि रघुराजा स्वतः मातीच्या भांड्यामध्ये संध्यावंदन करत बसलेला होता. कौत्सानं ते पाहिलं आणि कौत्स पाहिल्याबरोबर तसाच परत फिरू लागला. रघुनं म्हटलं, का आला होतास? सांगितलं, आलो होतो, पण माझी इच्छा इथं पूर्ण होणार नाही असं दिसलं, म्हणून परत चाललो. अरे, माझ्या दारातून अतिथी कधीच विनमुख जात नाही. काय सांग? वर्तन त्या कौत्सानं सगळी कहाणी सांगितली. रघुराजानं म्हटलं, एवढंच ना, थांब, आजच्या रात्र व्यवस्था करतो मी तुझी. माझ्याजवळ याकडे धन नसलं तरी सुद्धा माझ्याकडे पराक्रम आहे, मी तुला पराक्रमानं धन मिळवून देतो. आणि रघुराजाने धाडसी योजना आखली महाराज. कुबेरावर स्वारी करायचं ठरवलं.
आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं उद्या पहाटे आपल्याला कुबेर अलकानगरीवर स्वारी करायची आहे आणि कुबेराकडनं धन आणायचं आणि या कौत्साला देऊन टाकायचं. काय पराक्रम आहे. कुबेराच्या CID खात्यानं बातमी नेली, महाराज उद्या सकाळी हल्ला होणार आहे तुमच्यावर. कुबेर घाबरला. कशासाठी हल्ला होणार आहे? सांगितलं सोन्याच्या मोहरा. कुबेरानं सांगितलं हे बघा, त्या रघुराजाच्या राज्यात सोन्याच्या मोहराचा पाऊस पाडा. पहाटेच्या वेळेला रघुराजाचे सगळे लोक उठले, पाहिलं, मग सांगत आले महाराज महाराज चमत्कार झाला. क्या हो गया? महाराज सगळीकडे सोन्याच्या मोहराचा पाऊस पडला. रघुराजाने म्हटलं बस आता कुबेरावर स्वारी करायची गरज नाही. कौत्साला बोलवलं, सांगितलं हे बघ या सगळ्या मोहरा भरून घेऊन जा. पण तो सुद्धा किती निष्ठुर महाराज. त्यानं म्हटलं सगळ्या नेणार नाही, फक्त 14,000च नेणार. आजकालचा कोणी असताना तर मोहरा तर आणल्याच असता, पण खालची माती सुद्धा खणून आणली असती, त्याच्यात काही कणं बिणं जर सोन्याचे मिळाले तर. रघुराजा म्हणला तुझ्यासाठी आणलंय सगळं, हे मोहरा तुझ्यासाठी आल्या, त्याच्यामुळे मी माझ्या खजिन्यात ठेवणार नाही. आणि तो म्हणला मी 14,000पेक्षा जास्त नेणार नाही. काय प्रामाणिकता होती महाराज लोकांच्याकडे. कौत्स ते सगळं पाहिजे तेवढं धन घेऊन गेला. ते धन तसंच किती दिवस पडून राहिलं. मग शेवटी रघुराजानं आपल्या सगळ्या प्रजाजनांना सांगितलं धन तुम्ही लुटा. तो दिवस होता दसऱ्याचा, विजयादशमीचा, आणि तो सोन्याचा मोहऱ्याचा पाऊस सगळ्या झाडांवर पडला होता. मग सगळ्या प्रजेनं सोनं लुटलं आणि तेव्हापासून सोनं लुटण्याची पद्धत सुरू झाली. राजा या रघुला अज नावाचा मुलगा आणि अजाला महाराज दशरथ. आणि महाराज दशरथांच्या इथे भगवंताने आपला दिव्य असा श्रीरामचंद्रांचा अवतार घेतला. श्रीमद भागवतामध्ये रामकथा फार विस्ताराने आलेली नाही, थोडक्यामध्ये आलेली. रामकथा विस्ताराने ऐकायची असेल तर आपल्याला 7 दिवस रामायण ऐकावं लागेल. आपण ऐकलंय तरी सुद्धा थोडीशी रामकथा ऐकल्याशिवाय कृष्णकथेकडे जाता येत नाही. याचं कारण सांगतो. रामकथेशिवाय चित्ताची शुद्धी होत नाही आणि चित्त शुद्ध असल्याशिवाय कृष्णकथेचं रहस्य कळत नाही. म्हणून कृष्णकथेच्या आधी भागवतामध्ये रामकथा आहे. आइए हम थोड़ा सा रामकथा का श्रवण करते हैं और कृष्ण कथा की ओर बढ़ते हैं. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राजा राम 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 सीता राम राम
चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधार बरणौ रघुवर विमल जसो जो दायक फल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। राम कथा सुंदर करतारी संशय बिहग उडावणी गोड कथा कौरवांची कथा पांडवांची समस्तामध्ये कथा श्रेष्ठ या राघवाची रामकथा सुंदर करतारी। आपल्या जीवनरूपी वृक्षावर संशय नावाचा जर पक्षी आला तर त्या पक्षाला ओढवून लावणारी टाळी म्हणजे रामकथा आहे। शुकदेवाने 2 श्लोकामध्येच रामकथा सांगितली आहे। गुरवर्थे त्यक्त राज्यो व्यचरदन वनम पद्म पदव्याम प्रियाया पाणिस्पर्श क्षमाभ्यां मृजितपथ रुजो यो हरीन्द्रानुजाभ्यां वैरूप्या चूर्पणक्या प्रियवर हरुषा रोपित भ्रूवृजुरुम्भ त्रस्ताब्धिरबद्ध सेतु खलदवदहनः कोसलेन्द्रो वतान्नः। शरीरच्या तीरावर अयोध्या नावाचं बौद्धिक समृद्ध राष्ट्र आहे। महाराज दशरथ अयोध्येचं राज्य करतात। अत्यंत सुजलाम सुफलाम अशी अयोध्या नगरी आहे। वाल्मिकी रामायणामध्ये महर्षी वाल्मिकींनी अयोध्येचं वर्णन केलंय की अयोध्येतली सगळी प्रजा इतकी धार्मिक होती की अयोध्येमध्ये एकही घर असं नव्हतं ज्या घरामध्ये अग्निहोत्र नाहीये। प्रत्येक घरोघरी अग्निहोत्र असतं। जुन्या काळामध्ये अग्निहोत्राची सिद्ध परंपरा होती। आता खूप बोटावर मोजणं इतकं झालंय। नागपुरामध्ये वैकुंठवासी परमश्रद्धे काळी गुरुजी त्यांच्याकडे अग्निहोत्र, मागच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो। अग्निहोत्र सामान्य नाही आहे। एकदा अग्निहोत्राची दीक्षा घेतली की ते अग्नीला आयुष्यभर सांभाळावं लागतं। सूर्योदय सूर्यास्त रोज होम द्यावे लागतात। दर्श पौर्णिमास याग करावे लागतात, इष्टी करावी लागते। महाराष्ट्रामध्ये परमश्रद्धे सेलुकर महाराजांची अग्निहोत्राची सिद्ध परंपरा आहे। दक्षिणेकडे पुष्कळ अग्निहोत्री आहेत। अयोध्या समृद्ध राष्ट्र आहे। महाराज दशरथ सगळ्या प्रकारचे सुखाचे स्वामी आहेत, पण फक्त एक न्यून आहे। गुरुदेव सिट्टांच्याकडे जाऊन त्यांनी आपलं दुःख व्यक्त करावं। पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते। महाराज एवढं मोठं राज्य आहे पण या राज्याला वारस नाही, काय करू? आपण काहीतरी करा माझ्यासाठी। हे बघा, प्रारब्ध कर्माचा भोग सरल्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होत नाही। महाराज दशरथांच्या पोटी भगवान अवताराला येत आहेत, पण त्यांचं प्रारब्ध आधी प्रतिकूल प्रारब्ध संपल्याशिवाय नाही। प्रारब्ध कर्माना भोगादेव क्षय असा नियम आहे। भोगल्याशिवाय प्रारब्ध कर्म त्या ठिकाणी संपत नाही। कर्माचे 3 प्रकार आहेत। एक
आपण आत्ता जे करतो वर्तमान कर्म, याला क्रियमान असं म्हणतात. दुसरं कर्म आहे संचित आणि तिसरं प्रारब्ध. आपण आत्ता जे करतो ते वर्तमान क्रियमान कर्म आहे. तेच क्रियमान कर्म जसं आपण FD करतो की नाही, ते संचित होतं आणि FD मॅच्युअर झाल्यानंतर आपल्याला जे पैसे वापरायला मिळतात, अर्थात संचित कर्म जेव्हा भोगायला येतं तेव्हा त्याला प्रारब्ध असं म्हणतात. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय असा नियम आहे. म्हणून आपण प्रयत्न करायचा, प्रयत्न करूनही जर आपल्याला नाही मिळालं यश, देवावर सोडायचं. यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता. दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा, हाची सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा भंगावे ना कदा समाधान. गोड गुरुदेव शेट्टाने ऋष्यशृंगांना बोलावलं आणि ऋष्यशृंगांच्या हातून 2 यज्ञ केले. पापनाशार्थ अश्वमेध यज्ञ आणि त्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ. शास्त्रशुद्ध पद्धतीने यज्ञ पूर्ण झाला आणि यज्ञाची पूर्णाहुती होतात यज्ञकुंडातून एक दिव्य पुरुष प्रगट झाला. तेजपुंज असा पुरुष, त्याच्या हातामध्ये सोन्याचं पात्र होतं आणि त्याच्यामध्ये प्रसाद होता. त्या पुरुषानं दशरथाला बोलायला सुरुवात केली आहे. दशरथा ये पायसदान पायसदान, तुझ्या यज्ञे में प्रगटला, तुझ्या यज्ञे में प्रगटला हा माझा सन्मान. दशरथा घे पायसदान पायसदान, दशरथा घे पायसदान पायसदान. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाची सांगता, तृप्त झाल्या सर्व. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान दशरथा पायसदान पायसदान. दशरथा घे पायसदान पायसदान.
उदरी होईल वंशारोपण यांच्या पोटी जन्म येतील यांच्या पोटी जन्म येतील योद्धे चार महान दशरथा हे पाय सदा दशरथा हे पाय सदा प्रसाद पायस दिला अग्निनारायणाने. महाराज दशरथांनी तिन्ही राण्यांना तो प्रसाद पायसाचा यथाधिकार वाटलेला आहे. तीन राण्या गर्भवती होतात. महाराज दशरथांना परमानंद होतो. स्वतः जातीनं महाराज दशरथांचे डोहाळे पुरवत आहे. धर्मशास्त्र ऐसे पुसावे डोहाळे. कौशल्याची स्थिती पाहिली. कौशल्या समाधी अवस्थेमध्ये निमग्न असायची. 9 मास पूर्ण झाले. वसंत ऋतूचं आगमन झालं. सारी धरित्री हिरवा शालू परिधान करून प्रभूंच्या स्वागताला सज्ज झाली. नवमी तिथी मधुमास पुनीता शुकल पच्छ अभिजित हरिप्रीता मध्य दिवस अति शीतन घाम पावन काल लोक विश्राम. चैत्राचा महिना आहे. खूप उष्णही नाही आणि फार थंडही नाही. आल्हाददायक वातावरण. नवमी तिथी आहे. पुनर्वसू नक्षत्र आहे. कर्क लग्न आहे. माध्यान्हाची वेळ आहे. आणि बरोबर या सुमुहूर्तावर जोग लगन ग्रह बार तिथी भये सब अनुकूल. सगळे ग्रह एका सुस्थितीमध्ये आले. आणि या दिव्य मुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी अयोनी संभव असा आपला रामचंद्रांचा अवतार प्रकट केला. प्रभू रामचंद्र भगवान प्रभू रामचंद्र भगवान. त्यानंतर सुमित्रेनं एका दिव्य बालकाला जन्म दिला. लखनजी महाराज. कैकेने बालकाला जन्म दिला. भरतलालजी महाराज. आणि आणखी सुमित्रेनं एका पुत्राला जन्म दिला. शत्रुघ्न लाला. 4 वेद जणू महाराज दशरथांच्या अंगणामध्ये रांगू लागले. 1 महिनाभर रामचंद्रांचा जन्मोत्सव तिथे चाललेला होता. सूर्य 1 महिनाभर आपल्या जागेवरून हलला नाही. सगळेजण आनंदामध्ये होते. फक्त एक जण दुःखी होता. कोण? चंद्रमा. तक्रार घेऊन गेला तो रामप्रभूंच्याकडे. देवा बघा ना, हा सूर्य पुढे जातच नाही, त्याच्यामुळे मला येता येत नाही. सगळे तुमच्या उत्सवाचा आनंद घेतात, मीच तेवढा राहिलो एकटा बाजूला. रामप्रभूंनी म्हटलं, हे बघ, या अवतारात त्याला आनंद घेऊ दे, पुढच्या अवतारात मी तुला आनंद देण्यासाठी रात्री येईल मुद्दाम. मग कृष्णावतारामध्ये भगवान रात्री आले. साऱ्या अयोध्येमध्ये प्रभूंच्या जन्माचा उत्सव साजरा झाला. नामकरण केलं. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. गुरुदेव सिट्टांनी नामकरण केलंय. राम शब्द, राम नाम का ठेवलं? जो आनंद सिंधु सुख राशी सी करते त्रैलोक्य सुपासी सो सुख धाम राम असनामा अखिल लोक दायक विश्राम. राम शब्दाचा अर्थ काय? जो अखिल विश्वाला आराम देतो त्याला राम म्हणायचं. विश्वाचा हा राम रे स्वामी, विश्वाचा आराम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम. पण समर्थांनी रामरायाला दास विश्राम धाम असं म्हटलेलं आहे.
आनंदाचा सिंधू आहे, सुखाची राशी आहे राम म्हणजे. राम शब्दाचा अर्थ काय? रमनते योगिनो यस्मिन् स रामः. याच्यामध्ये योगी लोक रममान होतात, त्याला राम असं म्हणतात. मला तो प्रसंग आठवतो. अयोध्येमध्ये रामरायाची प्रतिष्ठा झाली आणि माननीय पंतप्रधान बोलायला उभे राहिले आणि त्यांनी सुरुवातच केली, रमनते योगिनो यस्मिन् स रामः. ज्याच्यामध्ये योगी लोक रममान होतात त्याला राम असं म्हणतात. ज्याच्या चिंतनामध्ये रमून जावं असा तो राम आहे. आनंदाचा सिंधू आहे, सुखाची राशी आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न नामकरण केलं, हळूहळू मोठे होऊ लागले. भगवान श्रीरामांच्या बाललीला नाही आहेत. भगवान श्रीरामांचं खरं चरित्र युवावस्थेपासून सुरू होतं, पण वाल्मिकींनी लगेच युवावस्थेपासूनच्या चरित्राला आरंभ केला. तरी सुद्धा रामचरित मानसामध्ये गोस्वामीजींनी थोड्या भगवान रामचंद्रांच्या बाललीला सांगितल्या. गीत रामायणकार गदिमांनी रामचंद्रांच्या थोड्या बाललीला सांगितल्या. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधांचा सुवास, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो, निळ्या कमळाना येतो. कोण वर्णन आहे? सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी, उरलेल्या घासासाठी ठवा राघूंचा थांबतो, ठवा राघूंचा थांबतो. सावळा ग रामचंद्र करी भावंडासी प्रीत, का सावळा ग रामचंद्र खरी खरी भावंडासी प्रीत. थोरा थोरा निशिकावी बाळाची या बाळ रीत. सावळा ग रामचंद्र. फार गोड वर्णन आहे. हळूहळू भगवान श्रीराम मोठे झाले, उपनयन संस्कार झाला, गुरुदेव वसिष्ठांच्या घरी अध्ययनाला आलेले. त्यानंतर रामचंद्रांच्या कथेमध्ये टर्निंग पॉइंट येतो विश्वामित्रांचा प्रसंग. विश्वामित्र महाराज दशरथांच्याकडे आले. महाराज दशरथांनी स्वागत केलं, पूजन केलं. महाराज की कारण आगमन तुम्हाला, कशासाठी आपण आलात? तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. विश्वामित्राने म्हटलं, मला यज्ञ करायचा आहे आणि मारी स्वभाव राक्षस माझा यज्ञ पूर्ण होऊ देत नाहीत, म्हणून मला तुझा राम हवा आहे. राम न्यायला आलोय मी. दशरथ महाराज व्याकुळ झाले, द्यायला तयार नाहीत. वसिष्ठांनी समजावलं आणि महाराज दशरथ राम आणि लक्ष्मण यांना बरोबर पाठवायला तयार झाले. राम आणि लक्ष्मण बरोबर घेऊन विश्वामित्र पुढे निघाले. त्राटिका मारली रामप्रभूंनी. सिद्धाश्रम विश्वामित्रांचं यज्ञाचं स्थान. विश्वामित्रांनी यज्ञ केला. मारी स्वभाव राक्षस प्रतिबंध करायला आले. प्रभूंनी सुभावाला मारलं, मारीच्याला उडवून लावलं एका बाणाच्या टोकाने 100 योजन समुद्राच्या पलीकडे. विश्वामित्राने रामाला आलिंगन दिलं, अनेक शस्त्रास्त्र दिलेली आहेत. त्यानंतर मिथिला नगरीहून महाराज जनकांचा निरोप येतो जानकीच्या स्वयंवरासाठी. आपल्याला निमंत्रण आहे. राम आणि लखन यांना बरोबर विश्वामित्र निघाले. वाटेमध्ये एक सुनसान आश्रम लागला.
गुरुदेव हा आश्रम कोणाचा आहे? सांगितलं रामा, अरे आश्रमामध्ये कधी काळी हजारो विद्यार्थी अध्ययन करत होते रे, हा गौतम मुनींचा आश्रम आहे. गौतमाची अहल्येची कथा सांगितली. गौतमाने अहल्येला दिला शाप सांगितला आणि सांगितलं रामा, ती अहल्या तुझी वाट पाहते. गौतमाने सांगितलं होतं जर राम इथं आले आणि त्यांनी तुझ्या पूजेचा स्वीकार केला, तुझा सन्मान केला, तर तू पुन्हा शुद्ध होशील. रामप्रभूंनी अहल्याचा उद्धार केला. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होवो निघेली. त्यानंतर मिथिलेला आले. विश्वामित्रांच्या आज्ञेनं धनुष्य उचललं, धनुष्याचा भंग केला. सगळ्यांनी जय जयकार केला. भगवती जानकीनं रामचंद्रांना माळा घातली. सगळे गाऊ लागले. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. अंश विष्णुचा राम धरेची दुहिता ती सीता, अंश गंधर्वाचे सूर लागले जय गीता गाता, गंधर्वाचे सूर लागले जय गीता गाता. आकाशासी जडले ऐसे, आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. सियावर रामचंद्र की जय. भगवती जानकीनं माळा घातली. चारही भावांचे विवाह झाले. रामप्रभूंचा गृहस्थाश्रम आरंभ झाला. महाराज दशरथांनी भरत आणि शत्रुघ्न यांना पुढच्या उच्च शिक्षणासाठी म्हणून अश्वपतींकडे पाठवलंय, कैकेयीच्या पिताजींच्याकडे. महाराज दशरथ त्या सभेमध्ये बसलेले असताना त्यांनी आरसा पाहिला. आरसा कोण पाहत नाही हो? काही लोक तर दिवसातला कितीतरी काळ आरशासमोरच उभे असतात. आरसा कोण पाहत नाही? महाराज दशरथांनी आरसा पाहिला. आरसा पाहणं म्हणजे काय? आरशाच्या मनोवृत्तीनं स्वतःकडे पाहणं. आरसा काय करतो? जसं बिंब असेल तसं दाखवतो. स्वतःचे काही त्याच्यामध्ये कमी जास्तपणा करत नाही. जे आहे ते स्पष्ट दाखवतो. महाराज दशरथाने आरशामध्ये पाहिलं, कानाच्या जवळचे केस पांढरे झालेले होते. श्रवण समीप भयेसित केसा. महाराज दशरथांच्या लक्षात आलं, केस पांढरे झाले. कानाच्या जवळचे केस आधी पांढरे होते. हे उगीच नाही, मला ती नोटीस असते देवाकडची. देव आपल्याला गाफील ठेवत नाही, नोटीस पाठवतो. कानाजवळचे केस पांढरे होतात याचा अर्थ काय? ती जरा हळूच कानात येऊन सांगते, सावध व्हा, आता मी यायला लागले. आतापर्यंत जे झालं ते झालं. जरा कर्णमुळी सांगू आली. पण माणूस इतका पुढे गेलेला की त्या ठिकाणी सगळे केस पांढरे जरी झाले ना, तर तो दर महिन्याला जाऊन सगळे पांढऱ्याचे काळे करून येतो. सावध तो होतच नाही.
महाराज दशरथाने विचार केला की आता आपण राज्यकारभाराला लायक राहिलो नाही आहोत, आता राज्याची धुरा रामाच्या खांद्यावर सोपवावी आणि आपण आता हरिहरी करण्यासाठी मुक्त व्हावं. गुरुदेव वसिष्ठांच्या जवळ विचार बोलून दाखवला. फार चांगला विचार आहे. उद्याच पुष्य नक्षत्र आहे. साऱ्या मंत्रिमंडळाला इतका आनंद झाला, साऱ्या अयोध्येला खूप आनंद झाला. राम राज्याभिषेक उद्या होणार म्हणून सगळी प्रजा तयारीला लागली. महाराज देवांना मात्र ते सहन झालं नाही. देवानी आपापसामध्ये चर्चा केली, मिटिंग घेतली आणि विचार केला राम राज्याभिषेक टळला पाहिजे. कारण राम जर राज्यावर बसले तर ते वनात जाणार नाहीत, रावणाला मारणार नाहीत आणि आपली रावणाच्या नोकरीतून सुटका होणार नाही. म्हणून त्या देवांनी सरस्वती देवीला प्रार्थना केली, तुम्ही जा आणि कोणाच्या तरी बुद्धीला भ्रम निर्माण करा. सरस्वती आली, सगळ्या अयोध्येमध्ये फिरली, पण अयोध्येतलं एकही व्यक्तिमत्व रामाच्या अपोजमध्ये जायला तयार नाही. हा गडकरी साहेबांचा त्या ठिकाणी किल्ला आहे. महाराज इथं कोण त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध विचार करणार आहे? अयोध्येमधलं कोणीही रामाच्या विरोधात जायला तयार नाही. सरस्वतीने विचार केला, आता असं व्यक्तिमत्व शोधलं पाहिजे जे मूळ अयोध्येतलं नाही, फॉरेनहून आलेलं आहे, इटलीहून आलेलं आहे, भारतातलं नाही. एक व्यक्तिमत्व सापडलं, मंथरा. कैकेयीची अंधणी दासी आहे, विस्ताराला वेळ नाहीये. सरस्वतीनं मंथरेच्या बुद्धीत प्रवेश केला. नाथ महाराजांनी म्हटले, मंथरा कुबुद्धी आहे, कौशल्या सद्बुद्धी आहे, कैकेयी दुर्बुद्धी आहे. मंथरेला ते कळलं. मंथरेनं कैकेयीची बुद्धी फिरवली. कोप भवनामध्ये कैकेयी गेली. महाराज दशरथांच्याकडे वरदान मागितलं, रामाची शपथ घ्यायला सांगितली. पहिल्या वरानं सुनहो प्राण प्रिय भावत जी का, देऊ एक वर भरत ही टीका. पहिल्या वरानं भरताला राज्याभिषेक. महाराज दशरथ ऐकल्यानंतर व्याकुळ झाले. कैकेयी क्या मांग रही हो, बना बनाया खेल मत बिघाडो कैकेयी. तिने म्हटलं, पहिल्या वरात तुमची अशी अवस्था झाली, दुसरा अजून मागायचं आहे. दुसरा वर मागितला, मांगव दूसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी, तापस बेस विशेषी उदासी, 14 वर्ष राम वनवासी. ऐकल्यानंतर महाराज दशरथांना चक्कर आली, घेरी आली, मूर्छित होऊन खाली पडले. शुद्ध हृदयात शोक करू लागले. कैकेयी मी तुझ्या हातापाया पडतो, कैकेयी मी तुझ्या पुढे पदर पसरतो, पण असे निष्ठुर होऊ नकोस. कैकेयीने रामाला बोलावलं. रामा, तुझ्या बाबाने तुझ्या संबंधाने मला 2 वर दिलेत आणि पुत्र या नात्यानं पूर्ण करणे तुझं काम आहे. रामरायाचं जीवन अत्यंत सरळ आहे. मग काय सांगा? सांगितलं, पहिल्या वरानं अभिषेक तुला नव्हता, भरताला होईल. आनंद झाला. मग माझ्या मनात जे होतं तेच तुम्ही केलं. मला वाटतच होतं मी राज्यावर बसावं. मी आनंदानं भरताला राज्य द्यायला तयार आहे. दुसऱ्या वरानं तुला 14 वर्ष दंडकारण्यात वनवासाला जायचंय, तेही आनंदानं मी स्वीकारेन. या निमित्तानं मला साधू संतांचं दर्शन होईल. कौशल्याचा निरोप घेतला. कौशल्यानं विलाप केला. राम आणि लखन आणि जानकी मागे लागलेले आहेत. सारी अयोध्येची प्रजा मागे लागली आहे. भगवान श्रीराम वनाच्या दिशेनं निघाले. आनंदाच्या हिंदोळ्यावर डुंबणारी, हिंदोळे घेणारी अयोध्या एका क्षणात शोकसागरामध्ये बुडून गेली.
भगवान श्रीराम शृंगवेरपूरला आले. निषादराज गुहाचं आदरातिथ्य स्वीकारलं. केवटाच्या नौकेमध्ये बसून प्रभू गंगा पार होऊन वाल्मिकींच्या आश्रमात, तत्पूर्वी भरद्वाजाश्रमामध्ये प्रयागराज संगमावर आले. यानंतर चित्रकूटावर प्रभू निवासासाठी आले. चित्रकूटावर प्रभू निवास करण्यासाठी थांबले असताना मग सुमंत्र अयोध्येत परत आले. महाराज दशरथांनी सुमंत्र येईपर्यंत फार प्रतीक्षा केली आहे. आशा होती वेडी अशी मनामध्ये की सुमंत्र माझा एकनिष्ठ प्रधान आहे आणि तो नक्की रामाला घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. पण सुमंत्रांचा रथ रिकामा आलेला पाहिला. व्याकुळ झाले महाराज दशरथ. कौसल्या आणि सुमित्रा यांना जवळ घेतलं, जवळ बोलावलं आणि सांगितलं, कौसल्ये, आता उद्या तुमचं सौभाग्य हरवणार. माझ्या मनामध्ये त्या वृद्ध तपस्वाची शापवाणी गुंजते. मी तरुण असताना शब्दवेदी बाणांचा अभ्यास करत होतो आणि माझ्याकडनं शापच समजून एका ऋषिकुमाराची हत्या झाली, श्रावण बाळाची. त्याच्या वृद्ध आईबाबांच्या हातात त्या श्रावणाच्या चितेला अग्नी देण्यासाठी अग्नी दिला आणि त्याने ती चिता पेटल्यानंतर मला शाप दिला, राजा, आम्ही जसं पुत्र करत मरत आहोत तसं तू सुद्धा पुत्र करत मरणार आहेस. एकही पुत्र तुझ्या जवळ राहणार नाही, 4 पुत्र असून. महाराज दशरथ व्याकुळ झाले, शोक करू लागले. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. जीवाची आराम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला राम. विना जीवा व्याकुळ होतो, राम विना जीवा व्याकुळ होतो, सुचत नाही काम, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. राम 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 6 वेळा राम म्हणून महाराज दशरथाने प्राण सोडला. राम राम कही राम कही, राम राम कही राम, तनु परिहर रघुवर विरह, राव गयो सुरधा. अयोध्येवर दुसरं संकट आलं. गुरुदेव वसिष्ठांनी भरताला आणविलंय, और्ध्वदिक कर्म केलं. श्रद्धांजली सभा भरलेली असताना सगळ्यांनी म्हटलं, भरता तुझा काही दोष नाही आम्ही जाणतो, पण आता राम येईपर्यंत तरी तुला हे राज्य स्वीकारावं लागणार आहे. भरतानं म्हटलं, ते काही नाही, आमच्या वंशाची रीत आहे ज्येष्ठ पुत्रानं राज्य करावं. मी वनात जाईन, रामदादांना मनवेन. भरत वनामध्ये आले. चित्रकूटावर राम आणि भरत यांची भेट झाली. भरतानं रामप्रभूंना विनवलं, पुष्कळ प्रयास केले, चर्चा झाली. शेवटी रामप्रभूंनी भरताला सांगितलं, भरता दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा.
नको आसू ढाळू आता पुसलोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत होतो राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणा. जा बाळा, शोक करू नकोस. 14 वर्ष तू राज्य कर, त्यानंतर मी 14 वर्षानंतर आल्यानंतर तुझी इच्छा असेल तर घेईन परत. भरताने म्हटलं, दादा मी तर राजसिंहासनावर बसणार नाही. मी या सुवर्ण पादुका आणलेल्या आहेत, आपण या सुवर्ण पादुका क्षणभर पायात घाला आणि मला या प्रसाद म्हणून द्या. रामप्रभूंनी त्या पादुका भरतांना दिल्या. भरताने त्या अयोध्येच्या राजसिंहासनावर स्थापित केल्या. 14 वर्ष पादुकांनी राज्य केलं. माझ्यामुळे माझ्या रामदादाला वनवास स्वीकारावा लागला, पण भरतानं सुद्धा अयोध्येमध्ये प्रवेश केला नाही. नंदीग्रामामध्ये राहून भरत तपस्व्याचं जीवन जगतात. भरत गेल्यानंतर भगवान श्रीराम चित्रकूटाहून महाराष्ट्रामध्ये आले, नाशिक पंचवटी क्षेत्रामध्ये आले. गोदा काठी माझ्या इथल्या प्रभुजी अवतरले, उमटली रामाची पाऊले, उमटली रामाची पाऊले. गोदा काठी माझ्या इथल्या, गोड वर्ण. शूरपणखेला विद्रूप केलं, शूरपणखेने रावणाला चेतविलं. रावण मारीचाला बरोबर घेऊन आला. मारीचानं सुवर्णमृगाचं रूप धारण केलं. सीतेनं तो पहिला सुवर्णमृग रामरायाकडे हट्ट केला. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तुम हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तुम हरिण अयोध्यानाथा. इथं गोड वर्णन आहे. भगवान श्रीराम मारीचाच्या मागे धावतात. कवीने म्हटलंय, असंभवम हेम मृगस्थ जन्मम तथापि रामो लुलुभे मृगाय, प्रायसमापन्न विपत्ती काले धियोपि पुंसा मुलिनी भवन्ति. एक दृष्टांत आणि एक सिद्धांत. सिद्धांत बरोबर आहे, पण दृष्टांत चूक आहे. रामप्रभूंना माहिती नव्हतं काय असा मृग नसतो म्हणून, पण तरी सुद्धा ते आपल्या जानकीचा प्राणप्रिया जानकीचा हट्ट पुरविण्यासाठी त्याच्या मागे धावतात. विचार करतात, हा जर राक्षस असेल तर माझा हट्ट पूर्ण होईल, आणि हा जर मृग असेल तर जानकीचा हट्ट पूर्ण होईल. लक्ष्मण समर्थ आहे तिला सांभाळायला.